श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निविदले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले, मोहोळा माझी वास्तव्य करीत, आप्पा अटोळ झाले भक्त, तेथीच साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू, स्वामी चरित्रांचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्धी सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुणे टोळांसी, मागे परतणे भाग पडे, टोळे आज्ञापिले सेवका, जो वरी आम्ही येऊ का, तो वरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा, टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठवणी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी न च मानिले त्या, तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविंद होता, तो करी तयांची ठट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला, पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्प्याचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर, चोळाप्पांचे भाग्य उदेले, यतिराज गृहांसी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्र्यांच्या घरी जाय, पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परमभाग्य तयांचे, धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरांचे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले, योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीएक राहती, मौन धरिते कितीएक, एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरिगौरी बसवून, तपश्चर्या करीताती, एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सोडोनी, एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एका लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये, परिजयांचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ, योग यागाधिक काही, चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयांची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्प्याच्या चित्ती, आनंद झाला बहुसाळ, तैपासुनी तयांच्या घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजा पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले, तैपासुनी जगात, तया नगरांचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक झाहले, चोळाप्प्यांचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांच्या चित्ती, म्हणून या स्वामीराज यती, बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले, राहती चोळाप्प्यांचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला कायवाणी, गावात यती येऊनी, फार दिवस झाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ध्यानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना, राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची, सिंहासनाखाली उतरवण, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदगदित, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ते पाऊली वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपणराये,
निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्रीधरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्तपरिसोत तृतीयोऽध्याय गूढः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः समाप्तः।